नाशिक शहरात चरस विक्री करणारा सराईत गुन्हेगार मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात। दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई फरीद इनामदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सलमान फाल्के वय 25 ते 30 वर्ष हा आग्रा मुंबई हायवे 26 रोडवर NDCC बँकेजवळ वडाळा नाका नाशिक या ठिकाणी चरस या अंमली पदार्थांची विक्री करण्याकरिता येणार असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना कळवितात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सलमान शकील फाल्के वय 32 वर्ष असे सांगितले। त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता एकूण 50 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस मिळून आल्याने पथकाने त्यास मिळून आलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्यावरून मुंबई नाका पोलीस ठाणेत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तो जामिनावर आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, अतिरिक्त कार्यभार माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस हवालदार देवीस गाडवे, पोलीस शिपाई फरी इनामदार, राजेंद्र नाकोडे, आकाश सोनवणे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, समीर शेख, योगेश अपसुंदे, श्रीकांत करे, जुजे सय्यद, सदाशिव मगर, पुंडलिक बागुल, दीपक जगदाळे, मदन बॅडकुळे यांनी केलेली आहे। सदर कारवाई कामी अंमली पद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस शिपाई अनिरुद्ध येवले व अविनाश फुलपगारे यांची देखील मदत लाभक गुन्ह्याचा पुढील तपास ML शेख, पोलीस उपनिरीक्षक मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर हे करीत आहेत। दिनांक 20/1/25 रोजी साधारण रात्री 9:30च्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फाल्के हा 21/1/25 रोजी साधारण 00:30 12:30 रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळा नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम PI सुधीर पाटील सर आणि आम्ही API शिरसाट यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी 2 पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण 12:30च्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो इसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन 2 पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण 49 ग्रॅम चरस जप्त केलेला आहे। सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे। इंदिरानगर हद्दीमध्ये एक NDPSची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून, त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी NDPS स्क्वॉड या ठिकाणी आला होता। दरम्यान ही त्याने NDPSचा गुन्हा केलेला आहे। अजून पुढील तपासांती निष्पन्न होईल, मग तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।